या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भात। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे। वादळी वाऱ्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटो लिलाव शेडचे पत्रे उडून गेल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाचा चांगला तडाखा बसला आहे। दुपारी व सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील टोमॅटो लिलाव होणाऱ्या शेडचे संपूर्ण पत्रे उडून गेल्यानं लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे। तसेच बाजार समितीच्या स्वागत कमानीचे देखील नुकसान झाले असून या परिसरात असलेल्या 2 पॉली हाऊसचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे। संपूर्ण पॉली हाऊस जमीनदोस्त झाले असून या शेतकऱ्यावर आता मोठं संकट आलेलं आहे। दरम्यान काही भागात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे देखील नुकसान झाल्याचं वृत्त SK9 वर आता पाहत आहोत। SK9 न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर, निफाड। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका, येवला।